आयुष्यात काही न करता याला खिडकी भेटलेली का देऊ याला. याच्यान 6 जण कशी जातील. ही आवरी मोठी माणसं 6 जण. भुलभुलैयामध्ये फिरायला आलेलो, हरवलं. अर्धा तास झालाय बघा, शोधतोय, रस्ताच भेटत नाही. मित्रांनो, उरण मधला बिबट्या आलाय लखनौ मध्ये, बघू शकता. काल रात्री खतरनाक भांडणानंतर हे बघ पुढे आलेला आहे अवस्था बघा, लाडी बिडीला लागलाय. भांडणा रिक्षावाल्यांच्याच भांडणा, मी नेते तू नेते मी नेते, तेच चाललंय. बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से. अभी पिक्चर बाकी है, तू प्रोमो देख. हे आमचा प्रतीश काय करते माहिती आहे का, ये ना ते जुलाबजल लावतं, परत ते मुत्ताना मिट्टी ते सगळं लावतं, त्याच्यामुळे तो पक्का गोरा बिरा झालाय. मला गोरा करून टाकलं वाचले आज. बेकार कर रे. मी 7 महिने शुगर नाही घाली, ते 7 मिनिटात खाते. शुभ सकाळ आणि जय श्रीराम मित्रांनो. आज आहे आपला शेवटचा दिवस अयोध्येमधून आणि आता आपण निघणार आहोत वंदे भारत मध्ये बसून निघणार आहोत. आणि कुठे जाणार आहोत प्रतीश? हे प्रतीश के शहर लखनौ. लखनौ मध्ये जाणार आहोत आपण. आणि प्रत्येक असा एक एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणून आम्ही ठरवलेलं आहे रिस्क घ्यायचा आणि वंदे भारत मध्ये जायचं. बरोबर का नाही प्रतीश? येस येस. लेट्स गो. रात्री तुम्ही जेव्हा फिरत होता ना, तेव्हा मी आणि संकेतांनी तिकीट बुक केलं. आम्हाला थँक्यू. ओके, आपण फिरत होतो बाय. बघ, आम्ही लोकांसाठी आलो, सामान आणायला गेलेलो, काही मॉन्युमेंट्स आणायला गेलेलो, आणि काही लोकांसाठी जल पण आणलं आपण. त्यासाठी लोक ऐकून दाखवणार असतील तर हे भाई मी कुठला अजून पेढा नाही घाला, तुम्हालाही पेढा. कुठला विकास आहे. मलाही पेढा तर पहिलाच संपला भाई, ह्याला कसा भेटला नाही? हा लेट आला वाटतं, मला वाटतोय. मलाही पेढा. पण तू जब बी मेटच्या शूटिंगला कुठे चाललाय? आणि अशा प्रकारे आय नॉट संकेत तांडेल सर आलेले आहेत. वंदे भारत बुक झाली का नाही? नाही झाली. गजब बेइज्जती है. चला ते बघा, बॅग आपल्या भरलेल्या आहेत आणि आपण आता निघूया अयोध्या जंक्शनला. आणि ट्रेन आहे आपली. हे पाऊस पडतोय हाय, पाऊस आला, थोडा पाऊस आला. आपले येतो किती वाजता प्रतीश? 8:17 म्हणजे ती 8:08 येते. हां ठीक आहे, म्हणजे पोचू आपण बऱ्यापैकी. जवळपास 19-20चा फरक आहे, पण पोचू आपण. मित्रांनो, हा अयोध्या मंदिराचा VIP गेट आहे. गेट नंबर 11 ना? 11वा गेट आहे. म्हणजे समजून जा असे अजून 10 गेट आहेत. अजून त्याचे जास्त असू शकतात. आम्हाला 11 माहिती आहे म्हणून आम्ही त्याच्या अगोदरचे 10 कन्सिडर केले. पण एवढा मोठा एरिया आहे ना, 67.7 एकर्स मध्ये पूर्ण बसवण्यात येत आहे. अजून काम तर 10-20% जेमतेम झालेलं आहे. म्हणजे फक्त मूर्ती स्थापन केले आणि ग्राउंड फ्लोअर बऱ्यापैकी मध्ये झालेलं आहे. बाकी कधी होईल आता देऊ जाणं. काय प्रतीश, बरोबर आहे का? तुझं काय मत आहे याच्यावर? आम्ही काल दुपारी रूम मध्ये बसून सर्व हिस्ट्री वगैरे बघितली. हा. कसं हे बनलं, काय झालं, काय टोटल ऑल पूर्ण हिस्ट्री. म्हणजे एकदम 1650 पासून ते 2025 पर्यंत आम्ही प्रेडिक्शन पण लावलं त्याच्यात. फक्त एवढं सांगेन, जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत अयोध्या जंक्शनला. हे बघा, तर हा बघा भाई, रेल्वे स्टेशन कमी, एअरपोर्ट जास्त वाटतं आतमधून. बाहेरला थोडा म्हणजे आहे लोक वगैरे मजबूत, पण आतमध्ये असं वाटतंय की एअरपोर्ट टाईप्स असेल. मित्रांनो, वंदे भारतमध्ये हे चांगलं आहे की ह्याच्यामध्ये लंच ब्रेकफास्ट हे भेटतं तुम्हाला. क्लासिक दही, त्याच्यानंतर एक केक, एक मसाला चायचे पॅकेट आणि टोमॅटो केचप ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आलेलं आहे एक कटलेट आहे आणि ह्याच्यात सँडविच आहे. माय गॉड प्रतीश, तू भाजी खाणारच? मी पण नाही बाय, आता मूड ऑफ झाला. चला मित्रांनो, खातो आणि नंतर भेटू. अगेन बाय. अरे कसं आहे, पंजाबीमध्ये गावाला पिंड बोलतात. हा. समजा कोणी आर्यला विचारलं और पिंड
तेलो कौन से पिंड से हो? चंबारली कौन से पिंड हो? चंबारली साणू म्हणजे तू ना. हे अगला स्टेशन कुठला आहे? अगला स्टेशन मानकूर। उसके बाद अपने दाहिनी तरफ से उतरिए। कुर्ला अगला स्टेशन कुर्ला है बच्ची। डटंग, लेफ्ट साइड से डटंग, उतरने का पीटाउन में डटंग. मित्रांनो जस्ट आम्ही उतरलेलो आहोत लखनौ स्टेशनला आणि वंदे भारतचा एक्सपिरियन्स म्हणजे क्रेझी होता. शेट लोकांचे चोचले आहेत पण भाई तसं त्यांनी सर्व्हिस पण आहे, त्यांची ट्रीटमेंट आहे. एक्सपिरियन्स घेतला, बादशाह वाटला मला. चांगली आहे, एकदम बादशाह. ट्रीटमेंट जाम चांगली आहे. हा. तुमचा जर खडा काढत असेल तर याच्यात बसा. याच्यात बसा, मुतकडा काढत असेल तर चला. नाईस एक्सपिरियन्स आहे. ओय ताराप म्हणजे आम्ही 2 तासच जर्नी आता केलेली आहे, पण तरी 2 तासासाठी आम्ही रिव्ह्यू देऊ शकतो का चांगला आहे. चांगला आहे भाई. सर्व्हिस चांगली आहे, म्हणजे तुम्ही फूड चपात्या बिपात्या वो आते है. चांगलं आहे म्हणजे. Yes. वर्थेड आहे, एकदम कम्फर्टेबल आलो ना. मेन येस एकदम ट्रीटमेंट एवढी चांगली आहे, खडा पण निघेल. आर्यन तो खाना बिना कैसा था? वो चपात्या बिपात्या तुमने खाया क्या? स्कॅम झाला असा. अरे हो बाजूला चपात्या नसतील, सँडविच असेल. आशा है 3 चपात्या. भाई मैंने लगा कि सैंडविच है, वो तो चपाती निकली. सोडून द्या. बोल तुम्ही येता का, आम्ही निघालो. मित्रांनो नेक्स्ट ट्रिप आपली आहे शिर्डीला. ज्यांना यायचं आहे त्यांनी कमेंट करा भाई, मजबूत फॅन करा. संकेत तांडेला DM आम्ही पोस्टर बनवू. मला पण DM करा भाई. वन डे ट्रिप करणार होता, वंदे भारत मधून सायटी गेली तरी चालेल, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. तर इंटरेस्टेड असाल तर नक्की DM करा. नाही शिर्डीसाठी बुकिंग घेते रे जरा लोकांच्या. रॅन्डम पीपल मीटअप. आर्यन ओय ये है वंदे भारत बोलती आर्यन पाटिल ना, सॉरी संकेत पाटिल. भैया धोका झाला मित्रांनो. मेरे साथ धोखा हो रहा है. ज्या सीटवरती संकेत बसलेला होता, विंडो सीट होती. आणि आम्ही इथं सर्वांनी धोका खाल्लाय. खोटे आश्वासन देऊन मला दुसऱ्या सीटवरती बसवला. आणि तो TT मला बोलतो तू संकेत तांडेल आहेस का? नाही मी संकेत पाटील आहे. आयुष्यात काही न करता याला खिडकी भेटलेली, का देऊ याला? बरोबर आहे. बरं बघ मी निघालो आता लखनौला. ओ तन्नू क्या अंदासी. प्रेम खेत में जाके कर. खेत में अब पिंड में जाके. गेला ना आणि ओ भाई मुझे मारो नहीं, ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार, मजाक हो रहा है. बद्री कैसा एक्सपीरियंस था वंदे भारत का? बहुत बढ़िया भाई, बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. सुबह नाश्ता कर लिया, पता होता फ्री में नाश्ता तो फिर हाँ ना भाई. ओए चपाती बिपाती रह गई वैसे की वैसी. आओ ओय तात्या विंचू पाटील. आहा आर्यन पाटील. लोक टाइम वाचवण्यासाठी इथून डायरेक्ट चढतात. आता जसं तुम्ही बघितलं असाल तसं करू नका भाई. पटकन ट्रेन बिन आली डायरेक्ट चेंदा मेंदा होईल का नाही का रे प्रेम? हे इथून अशी लोक डायरेक्ट चढतात त्या ट्रॅकच्या इथून. भाई 5 मिनिटासाठी ट्रेन आली तर चेंदा ना भाई. ये क्या हो रहा भाई? वंदे भारत निकल रही है, चलो जाते हैं. रिक्शा ढूंढनी है, लखनऊ तो आ गया. उधर बोर्ड दिख रहा है. यो पड्डी. मित्रांनो ट्रेन आम्हाला वाटलं इकडून येईल. आम्ही सगळे बघा शॉर्ट घ्यायला थांबलो. 1 2 आणि 3. प्रेम शॉर्ट भेटला का ट्रेनचा येताना? गेली ट्रेन. मित्रांनो ट्रेन तिकडच जाणार होती, आम्हाला वाटलं इकडून येणार आहे. खल्लास चेंदा इकडे भाई. इकडं तर डायरेक्ट ठोका आहे. हे बघा हे बघलाच नाही. काम 25. ओ डे 49 डे 50. प्लॅटफॉर्म नंबर 1. ऑटो बघायला आलो 20-20 रुपये सांगतात, पण ही रिक्षा बघा याच्यानं 6 जण कशी जातील? ही आवरी मोठी माणसं 6 जण आणि हे बॅगी एवढी कशी जातील भाई? लफडा झालाय. बघू आता काय भेटतंय. चाललाय विषय बार्गेनिंग अँड ऑर. आर्यन भलताच काहीतरी जरा चालू आहे. मला वाटते बसशी जायचं आर्यनला. 2 किलोमीटरसाठी बसशी जायचं आहे. फायनली रिक्षा डन करून आम्ही तिघं, हिमांशू, मी आणि
प्रेम शे बसलेलं सामान घेऊन. प्रेम एकटा विचारा पुढं बसलाय. प्रेमचं सामान सगळं वन साईड मागं ठेवलं आपण. कॅमेरा बॅगवर कशी नल्ले की पडले खूप छान. हे किती वेळ तिकडे मला वाटलं ही कॅमेरा बॅग का खल्लास विषय संपला डायरेक्ट. किती आला का आलं पूजा. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत लखनौला आणि आता साईट सीइंगसाठी आपण निघत आहोत. कॅमेरा पुसतो जरा. मग आर्यन काय लखनौची खासियत काय? सर्चिंग चालू आहे विषय. ओके म्हणजे स्पॉटचा विषय चालू आहे जरा. प्रेम व्हॉट यू वॉन्ट टू से बॉडी? काय नाही भाई, लखनौ आला आता लखनौला एक्सप्लोर करू थोडा. राम मंदिर झाला, काशी विश्वनाथ झाला, आता लखनौला थोडा नवाबी लखनौ बघू काय. 100% इथे लखनौमध्ये स्ट्रीट फूड फेमस आहे आणि महाल वगैरे आहेत. हा ना म्हणजे असं मोठा विषय आहे. तर बघू आपण जे जे स्पॉट्स आपल्याला पॉसिबल आहे एक दिवसात कव्हर करायला ते आपण कव्हर करू आणि तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो आपण फायनली पहिल्या स्पॉट्सला आलो आहे. स्पॉटला आलेलं आहे. अरे कुठला स्पॉट आहे? बराई तेच ते स्पॉट आहे. हे बघा तुम्ही बघू शकता एक नंबर बादशाह व्ह्यू एकदम सगळे आपला काय बोलतो हिस्टॉरिकल एकदम विषय आहे. बादशाह रे बब्बन. अजून आपण आज फुल डे एक्सप्लोर करणार आहे. सो तुम्हाला हा ब्लॉग ॲज अ एक्सप्लोरिंग ब्लॉग बघायला भेटेल आणि खूप चांगले चांगले स्पॉट. आता मी ह्या पहिल्या पॉईंटला आलो तिकडे ऑलमोस्ट 3 ते 4 स्पॉट्स आहेत. सो हा ब्लॉग लय भारी होईल. लाईक करा तोपर्यंत मी शूट करतो आणि फिरतो. मित्रांनो कुठेतरी आम्ही गुफेमध्ये घुसलेलो आहे. बिकट अवस्था आहे एकदम. ओ माय गॉड. मित्रांनो भुलभुलैयामध्ये फिरायला आलेलो. हरवलं अर्धा तास झालाय बघा. शोधतोय रस्ताच भेटत नाही. बेकार वाटले. बाकी सगळी वेगळीकडे. प्रेम आणि मी एक साईडला आहे. प्रेम मला वाटतं हाच रस्ता. एवढी लोक आहेत म्हणजे हाच आहे. आपले सगळे 4 वेळा आपल्याला सर्च भेटलाय. सांगते काय समजतच नाही. डेड एंड डायरेक्ट आहेत सगळी लोक बघा एक साथ चाललं झाली. इथं आहे का? नाही चल बघू चल. आरामशीर निघू आपण. बऱ्याच वर्षी आलो. हा रे कोण बोला? मित्रांनो भुलभुलैयामध्ये गेलो. आयुष्याचा भुलभुलैया झाला. काय भेंडी रस्ता आहे इथं. काय समजलं नाही. हे समजा की तो सोबत होतं सगळे. मी न प्रेम वेगळे साईडला होतो. पण एवढा बेकार म्हणजे सीन आहे ना भुलभुलैया. साप दिमागचा झूम झुलैया झाला. कारण एक रस्ता भेटत नाही. चढायला एंट्री पण चढण्यावरच एक्झिट पण चढण्यावर. आता भुलभुलैयामध्ये घुसल्यावर आपण कसं बोलतो म्हणजे कुठं पण बिल्डिंगमध्ये रे की एक म्हणजे वरती गेलं तर उतरायला शेवटी जमिनीवरती पोचायला शेवटी खालीच असेल ना. आम्ही दमलो शोधून रस्ता पण आम्हाला काय जमला नाही. सगळा भुलभुलैया झुमझुलैया सगळा झाला आमचा. नंतर फायनली शेवटी आम्हाला एक भेटला असा ग्रुप होता. मग आम्ही नंतर वरती आलो आणि मग नंतर वर्षी खाली आलो. साबुयो भुलभुलैया नव्हते झुमझुलैया होता. तुम्हाला फक्त एवढंच सांगेन कधी इथं व्हिजिट केला तर जिकडनं चढाल तिकडनं खाली उतरा. दुसरा कुठलंच काही नाही. ती म्हणजे एकच सीडी आहे. हा ब्लॉग तुमचा लाईफ सेवर बनेल भाई. जसा माझा नाही मी बघितलाच नव्हता. मला माहितीच नव्हतं. हाऊ टू सेव्ह लाईफ इन लखनौ इन भुलभुलैया इन भुलभुलैया. तर आता दुसऱ्या स्पॉटवरती जातो आम्ही आणि तिकडे काय होतं ते तुम्हाला आम्ही सांगतो. चला मित्रांनो ब्लॉगला लाईक करा. जर लाईक नाही केलं तर असं धंदा टाकायची वेळ येईल माझी. काय प्रतीश? ब्लॉगला लाईक करा. नाही तर असं अटकवलं नाहीतर मग असं चायचा धंदा टाकायची वेळ येईल. धंदा लॉस आहे पुढे. बघा लंडनला आलो तर मी जस्ट. लपडा झाला थोडा. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर ताईंना बोलताही येत नाही आणि आवाजही येत नाही. तर ही व्हिडिओ दाखवण्यामागचा संदेश फक्त एवढाच होता की आयुष्यात किती स्ट्रगल असलं ना तरी लढायला शिका. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हनुमान धामला. हे बघा इकडे हनुमंताचं मंदिर आहे.
आणि मित्रांनो आम्ही पाणी घ्यायला वेंडिंग मशीनच्या इकडे आलेलो आहोत. काच काच कूच कीच काच काच कूच. तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये. आणि हा पार्क एवढा मोठा आहे ना की काहीतरी भरपूर एकर्समध्ये हा पार्क आहे. तर एक्झॅक्टली मला माहिती नाही की किती एकरमध्ये. आणि आता ऑलमोस्ट संध्याकाळच झाले. आता इकडे कसं थंडी असते, थंडीच्यामुळे संध्याकाळ लवकर. तर ऑलमोस्ट आता वाजलेत 5:06 पावणे 6 वाजले आणि एवढा अंधार पडला. पण चला बघू, ट्राय करू. जर ओपन असेल तर आपण जाऊ आपलं. तिकीट लागतो. आणि मंडळी बघू शकता किती मोठ्या हत्तीचे स्टॅच्यू आहेत. आणि इथून जिथपर्यंत नजर जाते ना तिथपर्यंत आहेत ते. क्रेझी फर्स्ट टाइम मी एवढा मोठा कधी काय बोलतात त्याला, पार्क बोला या फिर भवन बोला काही असो, पण फर्स्ट टाइम एवढा मोठा बघितला. तर आजच्या रात्रीच्या जेवणासाठी आपण आलेलो आहोत मिलन रेस्टॉरंटला. ही इकडची स्पेशालिटी आहे बिकॉज ह्यांना हे मी पहिला रेस्टॉरंट असं बघितलं की ज्यांना 4.9 रेटिंग आहे. आणि संगीत किती लोकांनी रिव्ह्यू केलंय? 15,000 लोकांनी रिव्ह्यू केलं आहे बघा. हे तुम्ही पण इथं नका रिव्ह्यू करू, तुम्ही आल्यावर रिव्ह्यू करा. आम्ही आता रिव्ह्यू करतो खाल्ल्यावरती. बघू आता. मस्त भाई, एवढ्या दिवसानंतर नॉनव्हेज ऑर्डर केलं आहे. पण साईड आपला हे पण संपलाय मार्गशीर्ष महिना. आता भाई तोडीच तोड. यहाँ पे नॉनवेज फूड है. नॉनवेज तो मैं खाऊंगा नहीं, मेरे लिए वेज मंगाया है क्योंकि आज मंडे है. तो मैं रिव्यू लेते हैं लोग से नॉनवेज का, और वेज का मैं आपको दे दूँगा. तो खा के मिलते हैं. नाही बघा, डायरेक्ट तंगडीच्या पीस मध्ये बघा स्टफिंग आहे भाई, एक नंबर. ही बघा, ही आहे व्हेज थाली. हिमांशूसाठी ऑर्डर केले व्हेज थाली. एक नंबर आहे व्हेज थाली मध्ये. पण व्हेज बिर्याणी वगैरे भरपूर काय काय. प्लान बना लिया, दोस्त भी थे तो फिर मैं इसीलिए मैंने बोला नहीं इतना लंबा घूमना. बघा, या रेस्टॉरंटला आपण जेवलेलो आहोत आणि एवढा भारी म्हणजे टेस्ट होता ना जेवणाचा का, म्हणजे एकदम खतरनाक. चिकन तंगडी, त्याच्या आतमध्ये स्टफिंग, बटर चिकन, त्याच्यानंतर आपला अजून चिकन मोगरा वगैरे भरपूर आयटम बघले, रुमाली रोटी वगैरे सगळा भाषा. तर तुम्ही जर इकडे व्हिजिट करते कधी लखनौमध्ये तर या हॉटेलमध्ये नक्कीच तुम्ही. नमस्कार मित्रांनो, आम्ही जेवून खरेदी बिरेदी करून आलेलो आहोत परत आमच्या हॉटेलला. आणि प्रेम आमचा रागवलेला आहे. आर्यन दादा आमचे इकडे सालं निवडत आहेत पद्धतशीर. आर्यन किती निवडून झालेत दाखव जरा. अरे सालं नाही, ते किती निवडून झाले ते दाखव. आणि हा कोणाचा लेग पीस पडलाय? आई माझा मांडा दिसते बाय. यो मित्रांनो, लेग पीस कोणाचा तरी ह्याच्यामध्ये लेग पीस आहे मिलनचा. ते आम्ही इकडे ठेवतो. आणि हे गिव्ह अवे तुम्हाला भेटणार. हे बघा, हे आहे मिक्स सलाड विथ ॲव्होकाडो चटणी अँड सीझन्ड विथ कोशिंबीरी मसाला एंड ऑल. तो आज के लिए सिर्फ इतना ही. मिलेंगे जब प्रेम बात करेगा हमसे. टाटा बाय बाय, टेक केअर. येतो मित्रांनो, उरणमधला बिबट्या आलाय लखनौमध्ये, बघू शकता. आणि सकाळ सकाळी मस्त भोजन चालू आहे, नाश्ता. प्रेम भरो बाय क्युटी. काल रात्री खतरनाक भांडणानंतर हे पुढे आलेला आहे वाला तो. ते काल रात्री भरमसाठ भांडणानंतर पुन्हा एकदा प्रेम युती करण्यासाठी आलेला आहे. सज्ज. मात्र त्या भांडणांमध्ये आम्हाला फायदा झाला. 2 लेग पीस आम्ही खाल्ले. 2 लेग पीस. त्याचे अंश अजूनपर्यंत इथे तुम्ही बघू शकता. खाला कोणी? मित्रांनो, आपण आता निघत आहोत लखनौवरनं आणि रिक्षावर आलेले. आता मस्त आपण आलेलो आहे ह्या रिक्षामध्ये. बद्री बॅग काढत आहे. आणि आपली ती बघा इकडे जी बस दिसते ती आपल्या फ्लिक्स बस. मी तुम्हाला दाखवतो बसचा व्ह्यू पण. चला अंकल, थँक्यू. येस, ही बघा बस, लेट्स गो. त्या बसमध्ये स्लीपर सीट्स पण आहेत आणि बसायचे सीट्स पण आहेत. म्हणजे आम्ही 2 सीट्स बुक केल्या. 2 स्लीपर आणि 4 बसायचे सीट.
चला जाऊन आतमध्ये बघूया मित्रांनो. बस एक नंबर आहे, एकदम फ्लेक्सिबल. काय बद्री कशी सीट दाखव फ्लेक्स करून कसं करतं निशान हा? आर्यन निशान हा ए मला आर्यन सोबत बसू दे मग. ऐक ना, आर्यन प्रेम? निशान प्रतीश ठीक आहे. झाला ना, झाला ओके. आर्यन फ्लेक्स करून दाखव. फ्लेक्स फुल जाते का एकदम जाते कचकी. आता जस्ट थोडी केली कचकी भाषा का एकदम. ओ माय गो खाल्लास रे आर्यन, खाल्लास एकदम. आता मी कसा झोपतो बघ, एकदम झोपतो इकडे कचकी. बघा लॅपटॉप घेतलाय मित्रांनो फक्त सेफ राहायला. बॅग्स आपण डिकीमध्ये ठेवतो त्याच्यामुळे. प्रेमचा व्लॉग नक्की बघा मित्रांनो. हॅलो दोस्तो, मैं हूँ प्रेम. रिसेट अवस्था बघा, साडी बिडीला लागलाय. प्रतीशला भाई बिलय भूक लागली, भुकेलेला आहे बिचारा. वन साइड आहे बघा. उपयोग बघा ऑफिशियल लॅपटॉपचा, चिवडा ठेवायला. कारण नीट ठेव. हिमांशु बाय, ले लो बाय. आता बसमधून उतरलो इथं रिक्षा बघायला आलं. यांच्याच भांडणं, रिक्षावाल्यांच्याच भांडणं. मी नेते, तू नेते, मी नेते, तेच चाललंय इथं. आम्हाला विचारच करून नेतात का आर्यन? यांच्याच भांडणं आहे इथं. जावंच आहे आपल्याला. ह्यांच्या झोंब्या चालत इथं. 19 किलोमीटर झालं असेल. मित्रांनो फायनली आपण एवढा सगळा भांडणं भिडणं ते रिक्षावाल्यांचे बघून सगळ्या करून आलेलोच आपल्या रूम्स कडे. आणि रूम्स म्हणजे आपली आज आहे डॉर्मिटरी. हे बघा अकबर भाईची रूम आहे. लाईक शेअर सबस्क्राईब प्रेम एक्सप्लोरर. ये देखो इधर, ये देखो ना. अरे हे बघा, हे आपले डॉर्म्स आहेत. याला बोलतात डॉर्मिटरी. आणि एकदम भाष्य आहे ते बघा. प्रत्येक बेडला एकदम चार्जिंगचे स्लॉट. लॅम्प्स ब्रो लॅम्प्स चालू फुल. अरे चालत नाही. अरे आता चालू होता. ओ भाई झापूक झोपूक हो. हे बघा हे संकेत आहे इथं. इथं प्रॅटॅक्स भाई, इथे मी, इथे आर्यन द बच्ची, प्रेम द भाय आणि हिमांशू. लेट्स गो. आता जरा 2 मिनिटापूर्वी इथे घोन दिसली होती. तर शोध चालू होता, शोध काय झाला नाही. एबीपी माझावरती न्यूज थोड्या वेळात. वादळ वारा कितने जाना खाना खाने जाते हैं. लेट्स गो. बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से. अभी पिक्चर बाकी है, तू प्रोमो देख. किससे सुनोगे तो रोदोगे. प्रीटेक्स बोल शिकव. एडिटर काय शिकवतोस? घातलेला सोहम झालाय. काय कसला शॉट घेतला? एडिटर ते पीसी वरच राहत असतं रे. वातावरण कर बडे चड्डीत. तर मित्रांनो हा आहे रुटीन, स्किन केअर रुटीन आहे हा प्रतीशचा. प्रतीशने जो प्रतीश गोरा आहे त्याच्या गोरानेच्या मागे हा कारण आहे. जो काय काय वापरतो ते मी तुम्हाला सांगतो. या आमचा प्रतीश काय करते माहिती आहे का? ये ना ते जुलाबजल लावतं, परत ते मुत्ताना मिट्टी ते सगळं लावतं. त्याच्यामुळे तो पक्का गोरा बिरा झालाय. मला लावू गोरा करून टाकलं वाटते आज. 90 ते इझी असेल. घे मेन ब्लॉग कंटेंट बादशाह घे. याला तर मित्रांनो आता आपण आलो सदर बाजारच्या चाट गल्लीमध्ये. पूर्ण एरियामध्ये, पूर्ण गल्लीमध्ये म्हणजे खाऊ गल्ली टाईप आहे. आणि ऑलमोस्ट व्हेजच आहे ना प्रेम? व्हेज बघा. पूर्ण लास्टपर्यंत व्हेज आहे इकडे सगळं. मित्रांनो पहिला आपण आलेलो आहोत पाणीपुरी खायला मस्त. ओ चष्मा काढलेले बद्दलचे. शॉट बाय. खा पहिले का मी घेतो. कशी आहे बादशाह का? आपल्या का? एक नंबर. चुम्मा कडक.
आलू टिक्की पाचशा का हे बघा ही आहे पापडी चाट स्वीट चाट प्रेम रिएक्शन पाहिजे तुझी वाली ओजी रिएक्शन एवढी भाषा लागली ते आलं का घेते ना आपण तिघं खाऊ कसे प्रेम रिएक्शन दे प्रेम नाही ती आ आली आ आर्यन हाऊस दॅट टिश्यू दे त्याला दाढीला काय शेविंग जेल लावले काय चम्मच घ्या दही बरी स्टील बेटर ऐक ग कसे आर्यन क्रेझी क्रेझी लेट्स गो नो बॉल वाईट डेड बॉल ये रोल आहे स्प्रिंग रोल नाही माहिती प्रेम तुला व्हॉट इज दिस यू आर रिच पर्सन ब्रो एवढा रिच आहेस तू तुझी स्प्रिंग रोल नाही ऐसे खाल्ला अरे प्रेम मी घरा बनवून खाते रे स्प्रिंग रोल स्प्रिंग रोल नाही खाल्ला अरे त्याच्या इसको लो फ्रेम में लो लो अरे त्याच्यात काय असतं माहितीये का नूडल्स आपण बनवतो नूडल्स हा फ्रँकी समज आणि फक्त डीप फ्राय अरे स्ट्रीट फूड का ठीक आहे मस्त सुपडा साप न डायरेक्ट अतिशय काय तोपर्यंत देऊ का? फोटो स्टोरी बनवतात त्यांना ठीक आहे सध्या बकोर का ते बकोर बोकोर सेम मामा मिया अरे घे रे पाचशे सारे बब्बन बद्री पिसाला भाई नुसता भाई कसे क्रेजी 50 डेज चैलेंज होने के बाद संकेत टांडेल की बेकार कर रे मी 7 महिने शुगर नाही खाली ते 7 मिनिटात खाते 2024 कॅलरीज 7 महिन्याची 7 मिनिटात खाली 2024 कॅलरीज बंद केल्या 2050 कॅलरीज इन केल्यात बरबाद आर्यन पोट कसं आहे आर्यन मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत KFC ला 31st ला आपण खास डिनर करायला आलो KFC जाऊया आतमध्ये आणि पाचशा खाऊ एकदम काय ना काय व्हेज चाललंय आमचा 31st व्हेज इन द सेन्स फक्त कोल्ड ड्रिंक्स अँड सॉफ्ट ड्रिंक्स बाकी काय विषय नाहीये एकदम सभ्य पोर लेट्स गो थम्स अप ओनली बाकी लोग थम्स अप तो पी रहे, मैं वो भी नहीं पी रहा क्योंकि गला खराब है. यो फक्त ना यो ना थम्सअप थंड पिणे सांगते हा बाकी सगळा पिते यो सगळा पिते सगळा खाते सगळा चलते मेरे को ना खोकला हुआ है तो मैं ना हा इकडे फोटो के लिए लगवाय फोटो साठी लावलंय ते जरा 9 8 7 6 5 4 3 2 1 हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर मित्रांनो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हो. तर मंडळी याच नोटवरती आपण 2024 एंड केलेलं आहे. आता तुम्ही पण विचार करत असाल की 2025 एंड व्हायला आलं आहे. तर ह्याच्या मागचं एक कारण आहे. मला वर्षभर ब्लॉग पोस्ट करायला भेटला नाही काही कारणामुळे, त्यामुळे मला आता 1 वर्षानंतर ते ब्लॉग पोस्ट करायला लागतात. तर मित्रांनो आज आपण पूर्ण लखनौची साईट सीइंग प्लस लोकल स्ट्रीट फूड ट्राय केलेला आहे आणि हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. तर व्हिडिओला लाईक करून ठेवा. तर मित्रांनो असा होता एपिसोड नंबर 3 ऑफ वाराणसी सिरीज. पुढच्या एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढच्या एपिसोडमध्ये आपण आग्र्याची साईट सीइंग करणार आहोत. तर चला हा व्लॉग
येथे सेंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि नवीन भन्नाट व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, येतो.